स्वागत आहे स्टिचिंग बेस्ट चॅनलवर सर्वांच्या. तर आज आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर चला मग आता सुरू करू. अशा प्रकारे घडी करून घ्यायचे डबल, आणि हे आपले जेवढे असते ते मोजून घ्यायचे. आपल्याला जेवढं लागतं तेवढं. तर इथं मी 10 इंचपर्यंत मोजून घेतले आणि तिथून असे घडी करणार आहोत बरोबर असं. तर आता इथं लाईन सरळ करून घेऊ. इथं आपण तिरकस असते ते. आता उंची मोजू आपण. इथं 12 आहे उंची, तर 1 इंच जास्त घेऊ. इथं 13. इथे पण मोजून घेऊ आणि इथे लाईन सरळ करून घेऊ. तर शोल्डर घेतले 5.25. इथं खाली पण मोजून घेऊ 5.25. आर्महोल आहे इथं 5.5 इंच. इथं लाईन करून घेऊ सरळ. इथून शोल्डर मोजू 3.5. आता खालच्या साईडला मोजून घेऊ. कंबर आहे 29, तर 1 इंच डॉगसाठी आणि 1.5 इंच शिलाईसाठी असं मोजून घेऊ. आता मागच्या गळा आहे 6, तर इथं 6.25 घेऊ आणि इथं 2.5 इंच रुंदी घेतले आणि इथं लाईन ड्रॉ करून घेऊ. इथं गोल आकार देऊ. ही फिटिंगची लाईन इथं आपण खून करून देऊ आणि असं सरळ करून घेऊ इथून. आणि इथं असं टेप दुमडून इथं डॉगसाठी इथं लाईन काढून घेऊ. 4 इंच घेतले. दोन्ही साईडला अर्धा इंच घेऊ. आता इथं अर्धा इंच वरती घेऊ आणि असं तिरकस लाईन काढून घेऊ. आता इथं असं मध्य भाग काढू आर्महोलचे आणि इथं 1 इंच घेऊ आणि असं बरोबर असं गोलाकार देऊ. आता हे कटिंग करून घेते. आता हे ठेवून घेऊ असं बरोबर. जसं आहे तसं आपण इथं काढून घेऊ. आता खालच्या साईडला 1.5 इंच आपण वाढवून घेऊ. इथे लाईन सरळ करून देऊ. आता हे उचलून घेऊ. इथं मोजून घेऊ बरोबर आहे का ते. असा बॉक्स तयार करून घेऊ. तर इथं पुढचा गळा आहे 6, तर इथं 6.5 घेतले. इथं 2.25 घेतले रुंदी आणि इथं असं बॉक्स तयार करून घेऊ. आता इथं मोजून घेऊ. फिटिंगची लाईन 7.25 आहे तिथं असं बरोबर. शिलाईसाठी 1.5 इंच घेतले आणि ते लाईन ड्रॉ करून घेऊ इथं. तर योगपट्टी आहे आपली 3 इंच. 3 इंच घेतले. या साईडला पण 3 इंच घेतले. ही लाईन सरळ करून घेऊ इथं. 4.25 इंच अशी कटोरी घेतली इथं. इथं 2.5 इंच घेते
आणि इथं गड्याच्या साईडने वरून मोजले 5.5 इंच. आता ह्या तिन्ही पॉईंट जोडून घेऊ इथं, म्हणजे कटोरीच्या शेप येईल इथं बरोबर. असं थोडंसं गोल आकार देऊ शकता तुम्ही. इथं असं गोल आकार दे थोडंसं. इथं 1 इंच वरती घेऊ योगपट्टीच्या वरती, आणि इथं असं शेप देऊ. असं थोडंसं शेप देऊ आपण. आता इथं पण गडाचा आकार देऊ गोल. आता हे कट करून घेऊ आपण. हे इथं कटोरीचे हे कट करून घेऊ. ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे. तर दुसऱ्या कापडवर आपण वाढवणार आहे कटोरी. इथं असं घडी करून घेतले आणि असं ठेवायचे. बरोबर आहे का ते बघून घेऊ. आता इथं जसं आहे तसं आपण काढून घेऊ. अर्धा इंच वाढवून घेऊ इथं दोन्ही साईडला शिलाईंसाठी, आणि असं शेप देऊ इथं. आता इथं खाली मोजून घेऊ 1.25 इंच, आणि या साईडला पण 1.25 इंच मोजून घेऊ. लाईन सरळ करून देऊ. इथं वरून असं खाली लाईन सरळ करून देऊ, आणि इथे असं शेप देऊन देऊ गोल. आता ही कटोरीचे आपण मध्य भाग काढू. इथं 1 पॉईंट देऊ. आणि इथं असं तिरकस रेषा आखून देऊ. 1 इंच खाली घेतले तिथं. इथं अर्धा इंच खून करू, आणि इथं असं कट करून देऊ आपण. वरती घेतले. हे आता आपण कटिंग करून घेऊ. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही लवकर शिकून जाणार. ही झाली कटिंग कटोरीची. इथे 2.5 इंच घेतले डॉगसाठी, आणि दोन्ही साईडला 1.25 इंच घेतले. 1.25 इंच. अशा प्रकारे खडूशी सहाय्यताने आपण रेष आखून देऊ. अशा प्रकारे डॉग्स द्यायचे. तर ही बघा किती छान कटोरी आली आहे. आता इथं आपण बाहीची कटिंग करणार आहोत. अशा प्रकारे घडी करून घ्यायचे 4 वेळा.
हे बघा 4 वेळा आहे घडी केली. इथं आता मोजू या साईडने, वरच्या साईडने मोजू. इथं बाही आहे आपली 7, तर इथं 2 इंच जास्त घेतले, 9 इंच घेतले. या साईडला पण 9 इंच मोजले आणि 3 इंचवर इथं आतमध्ये खाली खून केले. इथं असे सरळ रेष करून देऊ थोडंसं 2 इंच वरती. आणि हे मोजायचे आपल्या फिटिंगची लाईन आहे तिथपर्यंत असं घ्यायच्या आणि तिथं असं खून करायचं आणि तिथं असं शिलाईंसाठी 2 इंच घेतले. इथे 1 इंच घेतले आणि तिरकस लाईन इथं काढून घेऊ. आता मध्ये भाग काढायचे आणि या साईडला अर्धा इंच आणि या साईडला अर्धा इंच असं शेप देऊन देऊ आपण बाहीचे आकार. अशा प्रकारे बाहीचे आकार देऊ. आता इथं 1.5 इंच असं मोडून घ्यायचं आणि आपला जेवढा आहे ते बॉटम मोजून घ्यायचं. 4.5 आहे बॉटम आणि 2 इंच शिलाईन. तर ही फिटिंगची लाईन आहे इथं आणि ही शिलाईंसाठी घेतले 2 इंच. आता हे कट करून घेऊ. आता इथं एका साईडला अर्धा इंच आपण कट करणार आहोत. तर अशा प्रकारे कट करून देऊ एका साईडची बाहीला. तर बाहीची कटिंग झाली. हे झालं मागच्या पाठ. हे आहे साईड पाठ. हे आहे कटोरी. ही आहे बाही आणि ही आहे योकपट्टी. तर झाली आपली कटोरी ब्लाऊजची कटिंग पूर्ण. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.